नमस्कार मंडळी. गेल्या काही दिवसांपासून देशभरात शिक्षण व्यवस्थेवर मोठा वाद सुरू होतो. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आंदोलनं झाली, सरकारवर टीका झाली आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत हे प्रकरण पोहोचले. पण हे सगळ्या नंतरही विद्यार्थ्यांच्या मनातला एक मोठा प्रश्न कायम राहिला. आपल्या परीक्षा खरंच सुरक्षित आहेत का? आणि आता याच दरम्यान महाराष्ट्रातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांची चिंता वाढवली आहे. माध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार एम-पी-एस-सी मार्फत घेण्यात आलेल्या एफ-डी-ए अर्थात औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. तर नेमकं हे प्रकरण काय आहे? पेपर फुटल्याचा संशय का व्यक्त केला जातोय? चॅटिंगमध्ये नेमकं काय आढळल्याचा दावा केला जातोय? आणि या संपूर्ण प्रकरणावर आता पुढे काय होऊ शकेल? चला जाणून घेऊया. मंडळी, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार तपासादरम्यान काही मोबाईल चॅट संदेश आणि संभाषण समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या चॅट्समध्ये परीक्षेपूर्वी काही प्रश्न उत्तरं किंवा परीक्षेशी संबंधित माहिती काही व्यक्तींमध्ये फिरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून आता पेपर फुटीची शक्यता तपासली जात आहे. तपास यंत्रणा या चॅटशी सातत्या, त्यामागील व्यक्ती आणि त्यांचा परीक्षेशी असलेला संबंध याचा सखोल तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अधिकृत तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरीकडे या वृत्तानंतर एम-पी-एस-सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की वर्षानुवर्ष अभ्यास करून, आर्थिक अडचणींवर मात करून आणि प्रचंड मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या प्रामाणिक उमेदवारांवर अशा प्रकारच्या घटनांमुळे अन्याय होतो. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात देशभरात विविध भरती परीक्षा आणि प्रवेश परीक्षेमध्ये पेपरफुटीचे अनेक प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षावरील विश्वास डळमळीत झाला आहे. आता एम-पी-एस-सी सारख्या महत्त्वाच्या आयोग परीक्षेबाबतही असे आरोप समोर आल्याने चिंता आणखीन वाढली आहे. या प्रकरणात माध्यमांमध्ये अशीही चर्चा आहे की काही संशयितांच्या मोबाईलमधील चॅटिंग, कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास पुढे सुरू आहे. या संभाषणामध्ये परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेची देवाणघेवाण किंवा आर्थिक व्यवहाराबाबत काही संकेत मिळाल्याचे दावे केले जात आहे. मात्र याबाबत अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर पेपर फुटी झाल्याचे सिद्ध झालं तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत अशी मागणी केली जात आहे. आता सर्वांच्या नजरा तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे लागल्या आहेत. जर डिजिटल पुरावे आणि कथित चॅटिंगची पुष्टी झाली तर या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र जर आरोप सिद्ध झाले नाहीत तर अफवा आणि चुकीच्या माहितींवर कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे सध्या या प्रकरणाकडे संयमाने आणि अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवून पाहण्याची गरज आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक संदेशवर विश्वास ठेवण्याऐवजी तपास संस्थांकडून आणि अधिकृत स्रोतांकडून येणाऱ्या माहितीची वाट पाहणं महत्त्वाचं आहे. मंडळी, एक गोष्ट मात्र निश्चित आहे. कोणतीही परीक्षा ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेली असते. त्यामुळे प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवणे, भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणं ही यंत्रणांची सर्वात मोठी जबाबदारी आहे. कारण एक पेपर फुटला तर फक्त प्रश्नपत्रिका लीक होत नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आणि विश्वासावरही प्रश्नचिन्ह उभा राहतात. आता या प्रकरणात पुढे काय होतं? तपासातून आणखीन कोणते खुलासे समोर येतात आणि एम-पी-एस-सी यावर काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाविषयी तुमचं मत काय आहे? विद्यार्थ्यांचा परीक्षेवर विश्वास पुन्हा कसा निर्माण होऊ शकतो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.